MHT सीईटीची एक्झाम आपण दोघं अटेम्प्टमध्ये द्यायला पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या उशिरा लक्षात आलं, कारण की जेव्हा त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता सीईटी एक्झामसाठी, त्यांनी एकच अटेम्प्टसाठी फॉर्म भरला होता. तुमच्याही सोबत जर असं झालं असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या अटेम्प्टसाठी सुद्धा परीक्षेला बसायचं असेल, तर सीईटी सेलने तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट अपडेट रिलीज केलेली आहे. तर तुम्ही तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आता पुन्हा एकदा एडिट करू शकता. यासाठी सीईटी सेलने जी तारीख दिलेली आहे ती तारीख असणार आहे 5 मार्च पासून. ओके, तर ती तारीख असणार आहे 5 मार्च पासून 7 मार्च पर्यंत. 5 मार्च 2026 ते 7 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म MHT सीईटीचा जो तुम्ही ऑलरेडी भरलेला आहे तो एडिट करता येणार आहे. तुम्ही त्यात काय काय एडिट करू शकता माहिती आहे तुम्हाला? तुम्ही त्यात तुमचं नाव एडिट करू शकता, डेट ऑफ बर्थ एडिट करू शकता, तुमचा फोटोग्राफ, तुमची सिग्नेचर, तुमचं जेंडर आणि तुम्ही जो ग्रुप टाकलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकच ग्रुप टाकलाय, काहींचे दोघं ग्रुप असून एकच ग्रुप टाकला होता. तर तुम्ही जर PCB टाकला असेल तर तुम्ही तुमचा ग्रुपही त्या ठिकाणी चेंज करू शकता. तुम्ही दोघंही ग्रुप घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी सीईटीची परीक्षा दोनदा होणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये पहिला अटेम्प्ट आहे आणि मे महिन्यामध्ये दुसरा अटेम्प्ट आहे. तुम्हाला जर मे महिन्याचा पण अटेम्प्ट द्यायचा असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना एका अटेम्प्टसाठीच फॉर्म भरला होता. सो तुम्ही तुमचा एक दुसरा जो अटेम्प्ट आहे तो सुद्धा एडिट करू शकता आणि तो एडिट केल्यानंतर तुम्हाला परीक्षा 2 वेळेस त्या ठिकाणी देता येईल. सो ही एक खरंच महत्वाची अपडेट आहे. बरेच विद्यार्थी मला विचारत होते. सो ही ऑनलाईन एडिट विंडो ऑलरेडी सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज केलेली आहे. तुम्हाला वेबसाईटला जायचं आहे. तुम्ही जिथून फॉर्म भरला होता तुमचा लॉगिन ID पासवर्ड तुमचा यूज करून तुम्हाला तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म एडिट करता येईल. फॉर्म एडिट नक्की करून घ्या. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी एक मेसेज पण आलाय व्हॉट्सअपला की तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये काही एरर्स वगैरे आहे. तर बेटा तेही एकदा चेक करून घ्या. जर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये काही एरर्स वगैरे असतील तर तेही तुम्ही त्या ठिकाणी एडिट करून नक्की घ्या. तुम्हाला तुमच्या अपकमिंग MHT सीईटी साठी ऑल द बेस्ट. आणि जर बायोची तयारी तुम्ही करत असाल तर बेटा बायोलॉजीचा क्रॅश कोर्स आपला ऑलरेडी सुरू झालेला आहे. त्यामध्ये आपण 11वीचे चॅप्टर्स अगोदर घेतोय आणि मग 12वीचे चॅप्टर्स घेतोय. सो तुम्हाला जर त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, इथे खाली रिफ्लेक्ट केलेला आहे मी. त्याच्यावर तुम्ही मला जस्ट सीईटी एक्झाम टाका. आणि तुम्ही नवीन असाल तर आपलं इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा, युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग MHT सीईटी. बाय बाय.